नमस्कार. मी धनाजी भालेराव. आपल्या हक्काचं चॅनल सारथी एज्युकेशन मराठी चॅनलमध्ये प्रथमतः आपलं हार्दिक स्वागत. बांधकाम कामगार विभागामध्ये जे काही नोंदणीकृत भागधारक असतील त्यांच्यासाठी एक आनंदाची आणि खुशखबरीची बाब घेऊन आपण हा व्हिडिओ घेऊन आलेलो आहोत. ह्या व्हिडिओच्याद्वारे बांधकाम ई-कार्ड कसं डाउनलोड करायचं आणि ते आपल्या मोबाईलमध्ये कसं सेव्ह करून ठेवायचं त्या संदर्भातील हा व्हिडिओ आपण येथे घेऊन आलेलो आहोत. चला तर मग बघूयात बांधकाम ई कार्ड कसं डाउनलोड करायचं. चला तर मग बघूयात बांधकाम ई कार्ड कसं डाउनलोड करायचं. प्रथम आपल्याला गुगलवर यायचं आहे आणि गुगलवर आल्यानंतर आपल्याला महा BOW प्रोफाईल लॉग इन असं टाकायचं आहे आणि त्याला क्लिक करायचं आहे. ही लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण देत आहे, त्याच्यावरूनही तुम्ही डायरेक्टली या पेजवर येऊ शकता. त्यानंतर प्रोसीड टू फॉर्मवरती क्लिक करायचं आहे. आपल्याला क्लिक केल्यानंतर आपल्याला प्रथमतः इथं तुम्हाला विचारलं जाईल की आधार नंबर कोणता आहे. तुमचा बांधकाम कार्डासाठी जो काही रजिस्टर आधार नंबर होता तो इथं आपल्याला टाकायचा आहे. आणि त्याच्यानंतर आपल्याला जे आपला तुमच्याकडे जो मोबाईल नंबर असेल तो मोबाईल नंबर आपल्याला इथं टाकून घ्यायचा आहे. प्रोसीड टू फॉर्मवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर त्याच्यावरती त्या मोबाईल नंबरवरती एक OTP येईल. OTP आलेला आहे आणि OTP टाकल्यानंतर व्हॅलिडेट OTPला आपल्याला क्लिक करायचं आहे. OTP व्हॅलिडेट केल्यानंतर असं बांधकाम विभागाचं पेज आपल्या पुढं ओपन होईल आणि त्या पेजवरती आपलं पूर्ण तुमची डिटेल्स दिसेल. तुमच्याकडे ई कार्ड नावाचं एक ऑप्शन दिसेल. त्या ई कार्डला आपल्याला प्रथमतः क्लिक करायचं आहे. त्या ई कार्डला क्लिक केल्यानंतर एक ई कार्ड रजिस्ट्रेशन प्रिंट असं नावाचं हिरव्या टॅबमध्ये तुम्हाला नाव दिसत आहे, त्याला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर इथं ई कार्ड आपल्याला डाउनलोड झालेलं दिसत असेल. अशा प्रकारे आपण बांधकाम कामगाराचं ई कार्ड डाउनलोड करू शकतो. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.